वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू इन्फी फिजिक्स यूट्यूब चॅनल. आपल्या 11वीच्या चॅप्टर नंबर 1 युनिट्स अँड मेजरमेंट याच्या लेक्चर नंबर 4ला आपण आज सुरुवात करतो आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आणि या डायमेन्शनचे काही उपयोग आपण पाहणार आहोत. लेट अस बिगिन. पहिली टर्म आपण पाहणार आहोत डायमेन्शन्स. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत. अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ सम कॉम्बिनेशन ऑफ 7 बेसिक ऑर फंडामेंटल क्वांटिटीज. कुठलीही डिराइव्ड क्वांटिटी, आपण पाठीमागे फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटीचा अर्थ पाहिलेला आहे. तर कुठलीही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी जी असते ती नेहमी कॉम्बिनेशन ऑफ बेसिक ऑर फंडामेंटल क्वांटिटीज असते. आपण कुठलीही डिराइव्ड क्वांटिटी तयार करताना त्याच्यामध्ये जे आपल्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यातली एक किंवा एकपेक्षा जास्त क्वांटिटी आपण कॉम्बिनेशनमध्ये यूज करतो आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी तयार होतात. फॉर कन्व्हिनियन्स द बेसिक क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल ॲज. आपल्या सोयीसाठी आपण ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या पूर्ण अक्षरांना न दाखवता त्यांच्यासाठी काही सिम्बॉल्स यूज करणार आहोत. तर ते सिम्बॉल्स खालीलप्रमाणे आहेत. लेंथ रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कॅपिटल एल हे लेटर यूज करणार आहोत. एल फॉर लेंथ. त्यानंतर मास रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कॅपिटल एम लेटर यूज करायचं आहे. फॉर टाईम म्हणजे काल किंवा वेळ दर्शवण्यासाठी आपण कॅपिटल टी हे लेटर यूज करायचं आहे. फॉर टेम्परेचर कॅपिटल के, के फॉर केल्विन. तर टेम्परेचरचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आपण कॅपिटल के हे सिम्बॉल किंवा लेटर यूज करणार आहोत. इलेक्ट्रिक करंट किंवा करंटसाठी आपण कॅपिटल आय हे लेटर यूज करणार आहोत. ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी आपण कॅपिटल सी लेटर यूज करायचं आहे. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स किंवा अमाऊंट ऑफ मास ज्याला म्हटलं तर त्यासाठी MOL मोल हे लेटर आपण यूज करणार आहोत. तर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन लिहिण्यासाठी आपल्याला या बेसिक क्वांटिटीचे या पद्धतीचे सिम्बॉल्स उपयोगी पडतात. Now let us see what is meant by dimensions of physical quantity. The dimensions of a physical quantity are the powers to which the concerned fundamental unit must be raised in order to obtain the unit of the given physical quantity. तर ही डायमेन्शनची डेफिनेशन आहे. मग एखाद्या क्वांटिटीचं डायमेन्शन म्हणजे नक्की काय असतं, तर कुठलीही डिराइव्ड क्वांटिटी तिचं युनिट ऑब्टेन करण्यासाठी आपण त्या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये आलेल्या फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिट्सचे घातांक लिहित असतो किंवा घातांक वाढवून लिहित असतो. तर यालाच आपण त्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन म्हणणार आहोत. डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द कन्सर्न्ड फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिव्हन फिजिकल क्वांटिटी. आपण पुढं डायमेन्शन्स कशी लिहिली जातात ते समजून घेणार आहोत. मग तुम्हाला या डायमेन्शनचा मिनिंग अजून चांगल्या प्रकारे समजेल. वेन वी रिप्रेझेंट एनी डिराइव्ड क्वांटिटी विथ ॲप्रोप्रिएट पॉवर्स ऑफ सिम्बॉल्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज देन सच ॲन एक्सप्रेशन इज कॉल्ड डायमेन्शनल फॉर्म्युला. ज्यावेळेस आपण एखाद्या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये आलेल्या फंडामेंटल क्वांटिटीचे सिम्बॉल्स हे एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहित असतो विथ देअर पॉवर्स म्हणजे त्यांच्या घातांकाच्या स्वरूपामध्ये, तर याला डायमेन्शनल फॉर्म्युला असं म्हटलं जातं. तर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन लिहिताना नेहमी एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीचे सिम्बॉल्स लिहून ते रिप्रेझेंट केलं जातं. दॅट इज कॉल्ड एज द डायमेन्शनल फॉर्म्युला. दिस डायमेन्शनल फॉर्म्युला इज एक्सप्रेस्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट अँड नो कॉमा इज रिटन इन बिटवीन एनी ऑफ दी सिम्बॉल. तर डायमेन्शन्स लिहिताना आपण नेहमी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डायमेन्शन्स लिहायचीत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉमा अलाउड नाही आहे. तर या डायमेन्शनची काही आपण इलिस्ट्रेशन्स पाहणार आहोत. म्हणजेच आपण एक 3 वेगवेगळ्या भौतिक राशीची डायमेन्शन्स कसे ऑब्टेन करायची हे एक एक्झाम्पलच्या सहाय्यानं समजून घेणार आहोत. पहिलं एक्झाम्पल, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एरिया. क्षेत्रफळ म्हणजे एरिया. तर ह्या एरियाचं डायमेन्शन्स कसं लिहिलं जातं ते आपण समजून घेऊया. एरियासाठी आपण फॉर्म्युला लिहितो
फॉर एक्झाम्पल रेक्टँगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर रेक्टँगलचा एरियासाठी फॉर्म्युला यूज केला जातो लेंथ इंटू ब्रेड्थ. रेक्टँगलची म्हणजे आयताची लांबी आणि रुंदी यांचा जो गुणाकार असतो दॅट इज कॉल्ड एज दी एरिया ऑफ द रेक्टँगल. मग तुम्हाला या एरियाचं डायमेन्शन हवं आहे किंवा त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला हवा आहे. डायमेन्शन्स ऑफ एरिया. तर हे डायमेन्शन लिहिण्यासाठी एक पद्धत फॉलो केली जाते. आपल्याला ज्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन हवं आहे ती फिजिकल क्वांटिटी या पद्धतीने एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मांडायची. फॉर एक्झाम्पल डायमेन्शन्स ऑफ एरिया. तर इथं आपण एरिया हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. त्याच्यानंतर या एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये लेंथ आणि ब्रेड्थ अशा दोन फंडामेंटल क्वांटिटी आल्या आहेत. इथं आपण लेंथ आणि ब्रेड्थ हे शब्द वापरतो, पण ब्रेड्थ म्हणजे रुंदी ही सुद्धा एक प्रकारची लांबीच असते. आयतामध्ये जी बाजू मोठी असते किंवा लांबीनं जास्त असते त्याला आपण लेंथ म्हणतो आणि लांबीनं कमी असते त्या बाजूला आपण ब्रेड्थ म्हणतो. म्हणजे दोन्हीही लेंथच असतात. सो एरिया इज द प्रोडक्ट ऑफ टू लेंथ्स. लेंथ आणि ब्रेडचा गुणाकार आहे म्हणजेच दोनदा आपण लेंथ मोजत असतो. लेंथ मोजताना लांबीच मोजतो आणि ब्रेड मोजताना सुद्धा आपण लांबीच मोजतो. सो डायमेन्शन्स ऑफ एरिया इज इक्वल टू, याच्यामध्ये पहिली क्वांटिटी आली लेंथ नावाची, तर त्यासाठी आपण एल हे सिम्बॉल यूज करणार आहोत. इंटू म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये ब्रेडथ आहे, ब्रेडसुद्धा लेंथच असते म्हणजे एल इंटू एल. एल हा फॅक्टर किंवा एल ह्या क्वांटिटी दोन वेळा आली. सो डायमेन्शन्स ऑफ एरिया बिकम्स, आता या ठिकाणी मागं सांगितल्याप्रमाणे डायमेन्शन लिहिण्यासाठी या पद्धतीचा एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा, चौकोनी कंस किंवा चौकटी कंस आखायचा आणि या चौकटी कंसामध्ये लेंथ, मास आणि टाईम या तीन फंडामेंटल क्वांटिटीचे ही लेटर्स किंवा सिम्बॉल्स आपण लिहिणार आहोत. एल फॉर लेंथ, एम फॉर मास आणि टी फॉर टाईम. मग या एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये लेंथ आलेली आहे आणि ती दोन वेळा आलेली आहे. एल इंटू एल म्हणजे एल दोन वेळा आला आहे किंवा लेंथचा स्क्वेअर आहे म्हणून इथं आपण एल रेज टू 2, एलचा घातांक आपण 2 लिहिलेला आहे किंवा एलची पॉवर ही 2 लिहिलेली आहे. एरिया फाइंड आउट करताना आपल्याला मास मेजर करायची गरज लागत नाही. मासचा आणि एरियाचा काही संबंध नसतो, त्यामुळे इथं मास आलेलं नाही आहे. सो पॉवर ऑफ एम बिकम्स 0 और कॅन बी रिटन ॲज 0. प्लस एरिया मेजर करताना टाईम ही क्वांटिटी आपल्याला मेजर करावं लागत नाही किंवा टाईम ही फंडामेंटल क्वांटिटी मोजण्याची आवश्यकता राहत नाही. मग इथंच देखील आपण टाईमची पॉवर 0 लिहायची. तर याला म्हणतात डायमेन्शन फॉर्म्युला फॉर एरिया और डायमेन्शन्स ऑफ एरिया. एल रेज टू 2, एम रेज टू 0, टी रेज टू 0. तर या पद्धतीनं कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन लिहिताना ती नेहमी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिली जातात आणि त्याच्यामध्ये लेंथ, मास, टाईम यासारख्या फंडामेंटल क्वांटिटी किती वेळा आलेत तेवढे त्यांचे घातांक लिहायचे. उदाहरणार्थ एरिया या फिजिकल क्वांटिटीचे मेजरमेंट करताना त्याच्यामध्ये लेंथ दोनदा आलेली, सो एल रेज टू 2. मास आलेलं नाही आहे म्हणून एम रेज टू 0 आणि टाईम आलेलं नाही म्हणून टी रेज टू 0. दॅट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर एरिया. तर या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन लिहू शकता. त्यासाठी हा स्क्वेअर ब्रॅकेट आखून त्याच्यामध्ये लेंथ, मास, टाईम किंवा अन्य कुठली फंडामेंटल क्वांटिटी आली असेल तर तिचा सिम्बॉल लिहायचा आणि त्या फंडामेंटल क्वांटिटी त्या फॉर्म्युल्यामध्ये किती वेळा आलेल्या आहेत तेवढे त्यांचे घातांक लिहायचे. एरियामध्ये लेंथ दोनदा आली म्हणून एल रेज टू 2 किंवा एलचा घातांक 2 लिहिला. मास, टाईम आलेले नाहीत म्हणून त्यांचे घातांक 0 लिहिलेले आहेत. आता हे रीड कसं केलं जातं पहा. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एरिया लिहिलं आहे तर याला डायमेन्शन्स ऑफ एरिया असं म्हणायचं. डायमेन्शन्स ऑफ एरिया इज इक्वल टू, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण जे एल, एम, टी आणि त्यांचे घातांक लिहिलेत ते रीड करताना एल रेज टू 2, एलचा घातांक 2 वेळा वाढवला आहे, एल रेज टू 2, एम रेज टू 0, एम रेज टू 0 अँड टी रेज टू 0. Let us see second example. Dimension formula of velocity. Velocity या फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला किंवा डायमेन्शन्स आपण ऑब्टेन करणार आहोत. द फॉर्म्युला फॉर velocity इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. व्हिलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि टाईम या दोन फंडामेंटल क्वांटिटीचा तो रेशो असतो. आता इथं पाठीमागं आपण पाहिले डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द डिस्टन्स between 2 points or length between 2 points.
मग आता इथं आपल्याला डायमेन्शन्स ऑफ व्हिलॉसिटी लिहायची. डायमेन्शन्स ऑफ व्हिलॉसिटी बरोबर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये व्हिलॉसिटी लिहायचं. रीड करताना डायमेन्शन्स ऑफ व्हिलॉसिटी असं रीड करायचं. आणि अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ऑफ व्हिलॉसिटी, व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजेच लेंथ आलेली आहे, म्हणून इथं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल लिहायचा. त्यानंतर टाईम, टाईमसाठी आपण कॅपिटल टी लेटर वापरतो आणि टाईम डिस्प्लेसमेंटला भागाकारात आला आहे, म्हणून आपण इथं टी हा भागाकारात लिहिला आहे. व्हिलॉसिटी, डायमेन्शन्स ऑफ व्हिलॉसिटी बरोबर डायमेन्शन्स ऑफ लेंथ डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ टाईम इज इक्वल टू, हा एल एकदा आलेला आहे म्हणून एलचा घातांक एक वेळा लिहिला आपण. त्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये, व्हिलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये मास कुठेही आलेलं नाही, त्यामुळे त्याचा घातांक 0, m⁻⁴. आणि टी एक वेळा आलेला आहे पण तो भागाकारात आला आहे, डिनॉमिनेटरमध्ये आलेला आहे. आता जर तो टी वर घेतला पण तर त्याचा घातांक मायनस होतो. इथं टी एक वेळा आला आहे म्हणून इथं घातांक t⁻1 आहे, पण तो जर आपण न्यूमरेटरमध्ये घेतला तर त्याचा घातांक -1 होईल. सो t⁻⁻1. and that is dimensions for velocity or dimension formula for velocity. Dimensions of velocity is equal to l⁻1, m⁻⁴ and t⁻⁻1. या पद्धतीने तुम्हाला velocity या physical quantity dimensions काढता येतील. Let us see third example. Dimensional formula for charge. इलेक्ट्रिक चार्ज किंवा विद्युत भार जो असतो त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण फाइंड आउट करणार आहोत. इलेक्ट्रिक चार्ज इज डिफाईन ॲज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड टाईम. इलेक्ट्रिक चार्ज किंवा हा जो विद्युत भार असतो त्याला इलेक्ट्रिक चार्ज किंवा चार्ज म्हटलं जातं आणि त्याचा फॉर्म्युला आहे करंट इंटू टाईम. चार्ज इज डिफाईन ॲज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड टाईम. सो डायमेन्शन्स ऑफ चार्ज इज इक्वल टू, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये चार्ज ही क्वांटिटी लिहायची. डायमेन्शन्स ऑफ चार्ज इज इक्वल टू, याच्या फॉर्म्युल्यानुसार इथं करंट आलेला आहे. आपण जसं लेंथला एल, मासला एम किंवा टीला टी, टाईमसाठी टी लिहितो, तसं आता इथं करंटसाठी कॅपिटल आय लेटर किंवा कॅपिटल आय सिम्बॉल यूज करायचा. करंट आलेला आहे आणि एकदा आलेला आहे म्हणून आय लिहिला. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये टाईम आलेला आहे, दुसऱ्या सेकंड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टी लिहायचा, तो एकदा आलेला आहे. अँड द डायमेन्शन्स ऑफ चार्ज बिकम्स l⁻⁴. या फॉर्म्युल्यामध्ये लेंथ कुठेही आली नाही त्यामुळे तिचा घातांक 0 लिहिला. या फॉर्म्युल्यामध्ये मास कुठेही आलेला नाही त्यामुळे त्याचा घातांक आपण 0 लिहिलेला आहे. टाईम आलेला आहे आणि तो एकदा आलेला आहे म्हणून टीचा घातांक 1 लिहिला. आणि करंट आय ही क्वांटिटी एकदा आलेली आहे म्हणून आयचा घातांक 1 लिहिला. अँड दॅट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक चार्ज. डायमेन्शन्स ऑफ चार्ज आर l⁻⁴, m⁻⁴, t⁻1 अँड i⁻1. तर हे या पद्धतीने इलेक्ट्रिक चार्जचं डायमेन्शन फाइंड आउट करता येतं. या 3 एक्झाम्पलच्या साहाय्यानं तुम्हाला डायमेन्शनचा मिनिंग समजायला सोपं गेलं असेल. तर याच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला तयार करू शकता किंवा फाइंड आउट करू शकता. या नेक्स्ट टेबलमध्ये तुम्हाला काही फिजिकल क्वांटिटीचे SI युनिट आणि डायमेन्शन्स दिलेले आहेत. एकूण 8 फिजिकल क्वांटिटी या टेबलमध्ये तुम्हाला दिसतील. त्याच्यामधली पहिली फिजिकल क्वांटिटी आहे डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो, डेन्सिटीसाठी रो नावाचं लेटर यूज केलं जातं. ग्रीक भाषेमधलं हे एक अल्फाबेट आहे रो नावाचा, RHO, रो. रो इज इक्वल टू m/v, मास अपॉन व्हॉल्यूम. युनिट किलोग्रॅम पर क्युबिक मीटर, kg पर मीटर क्यूब असं होतं आहे. आणि डायमेन्शनल फॉर्म्युला येतो आहे l⁻⁻3, m⁻⁴ अँड t⁻0. तर मगाशी जे आपण 3 एक्झाम्पल्स पाहिली त्या 3 एक्झाम्पलच्या पद्धतीनं तुम्ही हा डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी ऑब्टेन करू शकता. याच पद्धतीनं पुढची क्वांटिटी आहे ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनसाठी स्मॉल ए लेटर यूज केलं जातं. इट इज इक्वल टू व्हिलॉसिटी अपॉन टाईम, v/t. मोमेंटम कॅपिटल P लेटर यूज केलं जातं, इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हिलॉसिटी mv. फोर्स, बल मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. मोमेंटम म्हणजे संवेग, फोर्स म्हणजे बल. F इज इक्वल टू ma, मास आणि ॲक्सलरेशन यांचा गुणाकार, दॅट इज नोन ॲज दी फोर्स. पुढचं इम्पल्स. अगदी थोड्या काळापुरता किंवा अगदी क्षणिक काळापुरता जर फोर्स आपण लावलेला असेल, ट्रिमेंडस फोर्स अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी लावला गेला
तर त्याला इम्पल्स असं म्हटलं जातं किंवा इम्पल्स ऑफ फोर्स असं म्हटलं जातं. या इम्पल्ससाठी कॅपिटल जे लेटर यूज केलं जातं. अँड कॅपिटल जे और इम्पल्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाईम. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आहे वर्क, कार्य. वर्क डन किंवा वर्क W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट F इंटू एस हा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट कायनेटिक एनर्जी, शॉर्टमध्ये त्याला आपण KE असं म्हणणार आहोत. KE इज इक्वल टू 1/2 mv², 1/2 टाइम्स मास अँड स्क्वेअर ऑफ विलॉसिटी यांचं प्रोडक्ट, त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. अँड लास्ट प्रेशर, दाब, मराठीमध्ये याला दाब असं म्हटलं तर प्रेशर P इज इक्वल टू F/A, फोर्स पर युनिट एरिया, दॅट इज प्रेशर. तर तुम्ही ॲज अ एक्झरसाइज किंवा ॲज अ होमवर्क म्हणून या 8 फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शनल फॉर्म्युले ऑब्टेन करायचे. इथं तुम्हाला ह्या टेबलमध्ये ते दिलेले आहेत ऑलरेडी, तर ते लिहायचे नाही आहेत. यू हॅव टू ऑब्टेन दी डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर दोज 8 फिजिकल क्वांटिटीज. तर वर दिलेल्या मागच्या 3 एक्झाम्पलप्रमाणे तुम्ही या 8 फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स फॉर्म्युला लिहून ऑब्टेन करू शकता. दॅट इज दी एक्झरसाइज. नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपण या डायमेन्शन किंवा डायमेन्शनल ॲनालिसिसचे युजेस पाहणार आहोत. डायमेन्शनल ॲनालिसिसचे आपल्याला 3 उपयोग करून घेता येतात. त्यातला फर्स्ट यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन्स वी कॅन चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. या डायमेन्शनचा वापर करून तुम्ही एखादं फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे ते चेक करू शकता. म्हणजे करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन, एखाद्या समीकरणाची भौतिक समीकरणाची सत्यता वैधता तुम्ही पडताळून पाहू शकता. हा फर्स्ट यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. सेकंड यूज टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. वेगवेगळ्या भौतिक राशी एकमेकाशी रिलेटेड असतात. मग अशा रिलेटेड फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन काय आहे ते तुम्हाला फाइंड आउट करता येतं विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. ज्या भौतिक राशी एकमेकाशी रिलेटेड असतात अशा रिलेटेड फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस आपल्याला फाइंड आउट करता येतं. दॅट इज अवर सेकंड यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. अँड वन मोर यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस to find the conversion factor between the units of the same physical quantity in two different systems of units. एकाच फिजिकल क्वांटिटीचे दोन वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिटमध्ये जे युनिट्स असतात त्यांच्यामधला कन्वर्जन फॅक्टर आपल्याला याच्या साहाय्याने शोधता येतं. पाठीमागे आपण सिस्टीम ऑफ युनिट्स पाहिलेले आहेत. एकूण 4 सिस्टीम ऑफ युनिट्स आपण पाहिल्या होत्या. CGS सिस्टीम, MKS सिस्टीम, त्यानंतर FPS सिस्टीम आणि SI सिस्टीम विच इज करंटली वी आर गोइंग टू यूज. तर ह्या ज्या 4 सिस्टीम्स ऑफ युनिट आहेत त्याच्यामध्ये समजा लेंथ नावाची फिजिकल क्वांटिटी आपण CGS सिस्टीममध्ये सेंटीमीटर्समध्ये मोजतो आणि MKS सिस्टीम किंवा SI सिस्टीममध्ये आपण तीच लेंथ मीटरमध्ये मोजतो. म्हणजे आपल्याकडं लेंथसाठी 2 युनिट आहेत. CGS सिस्टीममध्ये सेंटीमीटर किंवा SI सिस्टीममध्ये मीटर आहे. तर हे सेंटीमीटर आणि मीटर हे 2 वेगवेगळ्या सिस्टीममधली युनिट्स आहेत लेंथ या एकाच सेम फिजिकल क्वांटिटीची. मग यांच्यामधला कन्वर्जन फॅक्टर म्हणजे रूपांतराचा घटक आपण शोधू शकतो. तर कन्वर्जन फॅक्टर म्हणजे काय असतं, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर्स असतात. म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर येतं. तर हा 100 हा झाला कन्वर्जन फॅक्टर. तुम्हाला मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर यू शुड हॅव टू मल्टिप्लाय बाय 100. तर याला म्हटलं जातं कन्वर्जन फॅक्टर. मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करण्यासाठीचा कन्वर्जन फॅक्टर. किंवा 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम असतं. तर किलोग्रॅम हे SI सिस्टीममधलं युनिट आहे, ग्रॅम हे CGS सिस्टीममधलं युनिट आहे. मग तुम्ही 1 किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम्समध्ये करता त्यावेळेस त्याला 1000 मल्टिप्लाय करता. तर दॅट इज द कन्वर्जन फॅक्टर फॉर द कन्वर्जन ऑफ SI युनिट ऑफ मास इंटू CGS युनिट ऑफ मास. तर किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅममध्ये करण्यासाठी आपण 1000 मल्टिप्लाय करतो किंवा मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी आपण 100 मल्टिप्लाय करतो. तर यांना म्हटलं जातं कन्वर्जन फॅक्टर्स. तर अशा
एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे वेगवेगळ्या सिस्टीममधले जे युनिट्स आहेत त्यांच्यामधले कन्व्हर्जन फॅक्टर आपल्याला याच्या साहाय्यानं शोधता येतात. दोज आर दी 3 युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. एक्झाममध्ये स्टेट दी युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस असा क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी स्टेट करायचे, म्हणजे फक्त सांगायचे. तुम्हाला हे 3 युजेस फक्त लिहावे लागतील. एक्सप्लेनेशन तिथं अपेक्षित नसतं. स्टेट म्हटलं की फक्त स्टेटमेंट लिहायची किंवा हे युजेस लिहायचे. क्रमानं आपण आता या प्रत्येक यूजचा डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. पहिला यूज आहे डायमेन्शनचा, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. या डायमेन्शनचा वापर करून यू कॅन चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. एखादं भौतिक समीकरण बरोबर आहे का चूक आहे हे तुम्हाला शोधता येतं. तर हे कसं केलं जातं किंवा कसं शोधलं जातं त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया. In any equation relating different physical quantities, if the dimensions of all the terms on both the sides are the same, then that equation is said to be dimensionally correct. एखाद्या फिजिकल इक्वेशनमध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्हीची डायमेन्शन जर सारखी येत असतील तर ते इक्वेशन करेक्ट आहे असं समजलं जातं. डायमेन्शनली करेक्ट आहे असं मानलं जातं. This is called the principle of homogeneity of dimensions. तर यालाच प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी असं म्हटलं जातं. डायमेन्शनच्या बाबतीतलं हे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आपण या ठिकाणी तुम्ही 10वीपर्यंत जी गतिविषयक समीकरणं पाहिलेली असतील तर त्यातल्या पहिल्या गतिविषयक समीकरणाचं त्याला इक्वेशन ऑफ मोशन असं म्हटलं जातं. तर त्या पहिल्या गतिविषयक समीकरणाची सत्यता म्हणजे करेक्टनेस चेक करणार आहोत. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इज व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. गतिविषयक पहिलं समीकरण सांगितलं जातं व्ही बरोबर यू प्लस ए टी. व्ही म्हणजे फायनल विलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल विलॉसिटी, ए म्हणजे ॲक्सेलेरेशन आणि टी म्हणजे टाईम. तर फायनल विलॉसिटी, इनिशियल विलॉसिटी, ॲक्सेलेरेशन आणि टाईम या 4 फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन या फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशनच्या सहाय्यानं सांगितलं जातं. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. समजा हे गतिविषयक समीकरण आपल्याकडनं लिहिताना चुकीचं लिहिलं गेलं आणि आपल्याला ते लक्षात आलं नाही. मग आपण हे इक्वेशन बरोबर आहे का चूक आहे हे चेक करू शकतो विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन्स. तर या पद्धतीनं आपण एखाद्या फिजिकल इक्वेशनचं करेक्टनेस चेक करू शकतो. आता या पहिल्या कायनेमॅटिकल इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ मोशनचं आपण व्हेरिफिकेशन करणार आहोत, म्हणजे करेक्टनेस चेक करणार आहोत. आता यासाठी काय केलं जातं, कुठलंही इक्वेशन असेल तर त्याला 2 बाजू असतात. इज इक्वल टू म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडे एक बाजू असते आणि उजवीकडे एक बाजू असते. बरोबर चिन्हाच्या डावी जी बाजू असते त्याला लेफ्ट हँड साईड किंवा शॉर्टमध्ये LHS असं म्हटलं जातं, लेफ्ट हँड साईड. आणि त्या इज इक्वल टू साईनच्या उजवीकडची जी बाजू असते त्याला RHS म्हणजे राईट हँड साईड असं म्हटलं जातं. तर इथं सुरुवातीला आपण डायमेन्शन्स ऑफ LHS म्हणजे डावी बाजू जी आहे या इक्वेशनची त्याची डायमेन्शन्स फाइंड आउट करणार आहोत. मग या इक्वेशनमध्ये आपली लेफ्ट हँड साईड आहे व्हिलॉसिटी V. सो डायमेन्शन्स ऑफ व्हिलॉसिटी, डायमेन्शन ऑफ LHS मीन्स डायमेन्शन्स ऑफ व्हिलॉसिटी इज इक्वल टू, पाठीमाग आपण पाहिले व्हिलॉसिटी म्हणजे लेंथ, मास आणि टाईम यातल्या ज्या क्वांटिटी इथं येतील त्या इथं त्यांच्या पॉवर्स रिप्रेझेंट करायच्या. तर व्हिलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम असतं, त्यामुळं व्हिलॉसिटीच्या डायमेन्शनमध्ये लेंथ आलेले एकदा, सो L⁻⁴ आणि टाईम आलेला आहे एकदा पण तो भागाकारात आलेला असतो T⁻⁻⁴. सो डायमेन्शन्स ऑफ व्हिलॉसिटी बिकम्स L⁻⁴ अँड T⁻⁻⁴. मग अशी आपण याच्या डायमेन्शन्स लिहिताना इथं एम देखील घेतला होता, मास ही क्वांटिटी घेतली होती. या फॉर्म्युल्यामध्ये मास येत नाही त्यामुळे मास लिहिताना m⁻�0 लिहिलं होतं. तर तो 0 आहे त्यामुळे तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. जनरली डायमेन्शन्स लिहिताना L, M आणि T या 3 फंडामेंटल क्वांटिटी यूज केल्या जातात. या ठिकाणी आपल्या सोयीसाठी आपण मास ही टर्म ड्रॉप केलेली आहे कारण मास या फॉर्म्युल्यामध्ये येत नाही. ज्या क्वांटिटी आल्या त्याच 2 लिहिलेल्या आहेत. सो डायमेन्शन्स ऑफ व्हिलॉसिटी आर L⁻⁴ अँड T⁻⁻⁴. हे झालं डायमेन्शन ऑफ LHS. या इक्वेशनच्या डाव्या बाजूची डायमेन्शन्स आपण लिहिली. आता सिमिलरली आपण या इक्वेशनच्या RHS म्हणजे उजव्या बाजूची डायमेन्शन्स लिहिणार आहोत.
पण इथं 2 टर्म आलेले आहेत. डावीकडे एकच टर्म होती व्ही, इथं मात्र उजवीकडं 2 टर्म्स आहेत यू आणि प्लस AT. मग इथं काय करायचं, सुरुवातीला यूचं डायमेन्शन फाइंड आउट करायचं. RHS मधली पहिली टर्म आहे यू. सो डायमेन्शन्स ऑफ यू इज इक्वल टू, यू सुद्धा व्हिलॉसिटीज आहे, व्ही सारखीच यू, फक्त फरक काय आहे, व्हीला फायनल व्हिलॉसिटी अंतिम वेग म्हणतात आणि यूला इनिशियल व्हिलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग म्हणतात. दोन्ही व्हिलॉसिटीज आहेत, त्यामुळे व्हिलॉसिटीचे डायमेन्शन तेच राहणार आहेत. तर यूचं डायमेन्शन देखील ॲज अबव म्हणजे व्हिलॉसिटी व्ही सारखंच येणार आहे, L⁻1 अँड T⁻⁻1. त्यानंतर RHSची दुसरी टर्म आहे AT. इथं 2 फिजिकल क्वांटिटीचा गुणाकार आला आहे, ॲक्सिलरेशन आणि टाईम टी, ॲक्सिलेशन ए अँड टाईम टी. तर या दोघांची डायमेन्शन्स एकत्र करायची, ए आणि टीची डायमेन्शन्स एकत्र करायची. ए म्हणजे ॲक्सिलेशनचं डायमेन्शन येतं L⁻1 T⁻2 आणि टी म्हणजे टाईम आहे, टाईमचं डायमेन्शन येतं T⁻1. हे दोन्ही एकत्र केल्यानंतर डायमेन्शन्स होतात L⁻1 आणि T⁻2 आणि T⁻1 आहे. तर यांचा गुणाकार करायचा, टीचा गुणाकार करायचा, त्यावेळेस त्यांच्या घातांकांची बेरीज करायची. T⁻2 आहे आणि इंटू T⁻1. तर T⁻2 प्लस 1 म्हणजे T⁻1 राहिले. इथं आपले नेहमीचे गुणाकाराचे नियम लागू करायचे नाहीत. इथं आपण नेहमी गुणाकारामध्ये काय करतो, हे 2 ब्रॅकेटचा गुणाकार करायचा. तर टीनं एलला देखील गुणावं लागेल, टीनं टीला देखील गुणावं लागेल. परंतु डायमेन्शन्समध्ये मात्र थोडीशी वेगळी पद्धत वापरली जाते. सिमिलर डायमेन्शन्सनी मल्टिप्लाय करायचं. उदाहरणार्थ एलला एलनंच मल्टिप्लाय करायचं, एमला एमनं किंवा टीला टीनंच मल्टिप्लाय करायचं. एलला टीनं मल्टिप्लाय करायचं नाही किंवा टीला एमनं मल्टिप्लाय करायचं नाही. या ठिकाणी सेम बेस असेल तरच त्यांचा गुणाकार घ्यायचा. या ठिकाणी बेस एल आहे, एल आहे तसा मांडला आणि इथं दोघांचा बेस टी आहे, त्यामुळे त्यांच्या घातांकांची बेरीज होईल. बेसचा गुणाकार करताना घातांकांची बेरीज होते. त्या नियमानुसार T⁻2 आणि T⁻1 यांचा गुणाकार येतो T⁻2 प्लस 1 दॅट इज T⁻1. सो डायमेन्शन्स ऑफ RHS. आता उजव्या बाजूची डायमेन्शन्स. इथं यूचं डायमेन्शन L⁻1 आले, T⁻1 आले आणि AT या दोघांच्या गुणाकाराचं डायमेन्शन देखील तेच आले, L⁻1 T⁻1. म्हणजे या दोन्ही क्वांटिटीची डायमेन्शन्स सेम आली. सो डायमेन्शन्स ऑफ LHS L⁻1 T⁻1 दॅट इज डायमेन्शन ऑफ यू प्लस L⁻1 T⁻1 दॅट इज डायमेन्शन ऑफ AT. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल, डायमेन्शन्स ऑफ LHS इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ RHS. मग अशी LHSचं डायमेन्शन आपण काढलं होतं, L⁻1 T⁻1 आलं आणि RHSमध्ये 2 टर्म्स होत्या आणि दोन्ही टर्मचं डायमेन्शन आलं आहे L⁻1 T⁻1 L⁻1 T⁻1. म्हणजेच LHS आणि RHSची डायमेन्शन सेम आलेली आहेत. मग याच्यावर आपल्याला असं कन्क्लुजन काढता येईल, ॲज द डायमेन्शन्स ऑफ LHS and RHS are the same, the given equation is dimensionally correct. ज्या अर्थी या इक्वेशनमध्ये LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि RHS राईट हँड साईड या दोघांचीही डायमेन्शन सेम आली, दॅट मीन्स द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. तर हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही फिजिकल इक्वेशनचा करेक्टनेस चेक करू शकता. जर ते इक्वेशन करेक्ट असेल तर दोन्ही साईडची डायमेन्शन सेम येतात, LHS आणि RHSची डायमेन्शन सेम येतात. अदरवाईज दे आर नॉट सेम. जर एखादं इक्वेशन इनकरेक्ट असेल तर त्या ठिकाणी दोन्ही बाजूची डायमेन्शन सेम येत नाही, त्याच्यामध्ये फरक येतो. आणि जर असं आलं तर दॅट इक्वेशन इज इनकरेक्ट, तर ते इक्वेशन चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं with the help of dimensional analysis. That is the first use of dimensional analysis. या ठिकाणी आजचं आपलं हे लेक्चर आपण कन्क्लूड करत आहोत. याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या डायमेन्शनचे राहिलेले 2 युजेस पाहणार आहोत. या डायमेन्शनल ॲनालिसिसचे अजून 2 उपयोग आहेत, तर ते 2 युजेस आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, hit like button and do not forget to subscribe the channel, Info Physics YouTube channel. Thanks.